नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आज आपण बघणार आहोत. सुमित्रा आता रडत असते आणि ऋषिकेशला म्हणते, या घरात तुला जे काही करायचंय ते आता तुला करायलाच लागणार आहे. कारण कसं आहे ना, तू स्वतः जोपर्यंत मनावर घेत नाही तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही. माझ्या हातात तर काहीच राहिलं नाहीये. तू काय करायचंय ते कर रे बाबा, कारण तुझ्या एकट्यावरच आशा आहे आता सगळी. त्या मुलांचा मोठा भाऊ म्हणून खूप खूप आशेने बघते तुझ्याकडे, फार विश्वास आहे मला. हे सगळं का बोलतेस आई, मला हे कळत नाहीये. मी सगळ्या तुझ्या इच्छा पूर्ण करायला तयार आहे, सगळे शब्द पाळायला तयार आहे, पण तू हे का बोलतेस मला कळत नाहीये. काही लोकांनी दिलेली वचनं पाळली नाही ना रे, म्हणून मला हे बोलायला लागतंय. आता फिरून फिरून ती बरोबर जानकीवर आलेली असते. सुमित्राला असं म्हणायचं असतं की जानकी म्हटलेली असते की मी पैसे देईन तुम्हाला वंस, पण तिने काही पैसे दिलेले नसतात. म्हणून तुला तुझ्याकडे पैसे मागायची वेळ आली आहे माझ्याकडे ऋषिकेश. आई तुला काही जे काही बोलायचं आहे ते स्पष्टपणे बोल, असं फिरून फिरून गोल गोल बोलू नकोस. तू काय तुझ्या मनात चाललंय ना एकदम स्पष्ट बोलून टाक, अजिबात आडेवेडे घेऊ नकोस. ही तुला शरूबद्दल काही बोलायचंय का, मग तू स्पष्ट बोल ना, असं फिरून फिरून का बोलतीयस. सुमित्रा खूप रडत असते आणि तूच या संकटातून माझ्या पोरीला वाचू शकतो, शरूला वाचू शकतो आणि तू एकच आधार आहे. आणि एवढा आधार तू नक्कीच आहे आणि एवढा हक्क तर नक्कीच आहे माझ्या म्हणजे तुझ्यावर, की मी तुला एवढ्या प्रेमाने सांगू शकते आणि तू सुद्धा ते ऐकू शकतोय. लोकांसारखं तू फसवणार नाही एवढी गॅरंटी मला आहे. तू करणार ना रे काम, देणार ना माझ्या शरूला पैसे. माझ्या शरूला जर तू वाचवलं तर मी समजेल तू मला सावत्र आई आणि शरूला सावत्रबाई समजत नाही, आम्ही सख्य आहोत असं समजतो. त्यामुळे तू माझा विश्वास जर मिळवायचा असेल तर माझ्या शरूला तू वाचवणार म्हणजे वाचवणारच. कसं वाचवायचं, काय वाचवायचं तुला माहिती, मला काहीच माहित नाही. फक्त माझ्या शरूला एवढ्या मोठ्या संकटातून वाचव ऋषिकेश, माझं एवढंच म्हणणं आहे. सुमित्रा रडत असते, गायावाया करत असते आणि बरोबर आता ऋषिकेशला तिने अडकवलेलं असतं बोलण्यामध्ये. बरं म्हणते, काय बोलताय ताई, आईला तरी कळतंय का. ऋषिकेश म्हणजे तू कधीपासून सावत्र मुलगा समजायला लागली ग. मी तुला नेहमीच आई मांडलंय, सावत्र सख्खी हा माझ्याकडे काहीच भेदभाव नाहीये. आणि तू कसली हे नाते जोडायला निघालीयस. आणि कधीच नाही, आणि तुला आत्ता आठवलंय की ही नाती. आता ऋषिकेश सुद्धा फार बोललेलो असतो सुमित्राला. आई रे, मी तुला सावत्र वगैरे मानत नाहीये. बहीण भावाच्या प्रेमाची परीक्षा आहे असं समज. वाटतेल ते समज बाबा, वाटतेल ते कर, पण माझ्या लेकीला या संकटातून पटकन काढ, कारण ती जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन. आई, शर्वरी माझी बहीण आहे, तू काय गायावाया करते आणि प्रार्थना करतेय. तुला जशी काळजी तशी मला पण काळजी आहे ना तिची, आणि मी तिला वाचवणार हा शब्द दिलाय आणि जबाबदारी सुद्धा आहे माझी. मी तिला वाचवणारच. तू का असं रडून सगळं काही करते माझ्यासाठी. त्यातल्या सगळ्यांनाच हे वाईट वाटलेलं असतं की अशी का रडती आणि ही कोणती भाषा वापरतीये, सख्ख सावत्र. आता ऐश्वर्या, अवंतिका, जानकी तिघींना सुद्धा फार वाईट वाटलेलं असतं. आई असं का वागताय ना, खरंच मला कळत नाहीये. मी तुला शब्द देतोय, शरूला या सगळ्यातून बाहेर काढून दाखवणार म्हणजे दाखवणारच. अजिबात तू कसला विचार करू नको. मी काही झालं तरी शरूला संकटातून सोडवणार हा माझा शब्द आहे. की चल आपल्याला उशीर होतोय. आई येतो आम्ही, आम्हाला उशीर होतोय. आणखी सुमित्राच्या खांद्यावर हात ठेवते आणि तिला आधार देण्याचा प्रयत्न करते. आई, सुमित्रा पटकन तिचा हात असा झटकावून टाकते आणि ती अशी बोलतच नाही. ऐश्वर्या म्हणते, तुझं आम्ही बघते सगळं. ऐश्वर्या आणि अवंतिका आता किचन मध्ये आलेले असतात. ऐश्वर्या काय आणि कसं करायचं हे अवंतिकाला विचारत असते. तुम्हाला सगळी प्रोसिजर सांग, कसं कसं करायचं, मी सगळं करते. जेवण तर झालंय, फक्त कोशिंबीर बाकी आहे ना, मी करते, तू फक्त सांग मला कसं काय करायचंय. अवंतिका म्हणते, हो 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 नक्कीच ग. अवंतिका ऐश्वर्याची काहीतरी बोलत असते, पटकन येते आणि डायनिंग टेबलवर जे लोणच्याची बरणी असते त्यातून लोणचं घेते आणि पटकन खाते. ऐश्वर्या मागून येते आणि तिला अशी चापटी मारते. काय गे, काय चाललंय हे. ती लोणचं खातीयेस, सकाळपासून किती वेळा खाल्लंयस, लक्षात आहे का. लोणचं खाल्लं की रिलॅक्स फील होतं. असं कोणी लोणचं खाताना बघितलं तर मला म्हणतील राक्षस आहे, राक्षस. ऐश्वर्या म्हणते, हो ना, म्हणते ना राक्षस आहे म्हणून. गंमत केली. त्यांना माहिती आमच्या अवंतिकाच्या पोटात छोटस बेबी आहे ना, त्याचे लाड तर पुरवायलाच पाहिजे ना. खा बाई खा, लोणचं पोट भरून लोणचं खा. चल चल कोशिंबीर करू, सगळ्या जेवायला येतील इतक्यातच. कांदा, घरी खूप माणसं आहे, 2-3 कांदे लागतील. एवढी, हो 2-3 कांदे घे, जमेल मला. तू फक्त सांग, तू फक्त गायडन्स कर. हळूहळू केलं की सगळं जमतं ग. कांदा चिरत असते, तिच्या डोळ्याला पाणी आलेले असतं. अवंतिका तिच्याकडे बघून हसत असते. चांगलीच फजिती होत असते. अवंतिका आता ऐश्वर्याची फिरकी घेत असते. अगं कांदा चिरून बुरे हाल आणि फिरकी घेते, तुला गंमत सुचती अवंतिका. अवंतिका आता हसत असते ऐश्वर्याकडे बघून. ऐश्वर्या, तू खूप छान असा प्रयत्न केलाय, मला आवडलाय, पण भाजी एकसारखी चिरली गेली नाही तर नीट शिजत नाही. आणि त्यात आपण कोशिंबीर करतोय, कोशिंबीरीला कसं व्यवस्थित एक सारखं सगळं चिरलेलं हवंय. कांदा खूप बारीक लागतो. एक कांदा असला तर मजा येते खायला. मी दाखवू का तुला कसं करायचं ऐश्वर्या. दाखव ग, दाखव. ठिकाणी इतका बारीक कांदा चिरून दाखवलेला असतो ऐश्वर्याला. असा कांदा चिरायचा, मग कोशिंबीर खायला छान वाटतं. आता अवंतिकाचं बोट कापलेलं असतं, कोणत्या विचारात अडकलेली असते. ऐश्वर्या म्हणते, अगं काय हे, किती कापलंय तुला. अरे बापरे, चल तू आता बाजूला बस, अजिबात काही करायचं नाहीये. एवढं काय झालं, नाही नाही एवढं काय झालं नाही असं कसं म्हणते, किती कापलंय बघ.
आता ऐश्वर्या अवंतिकाला म्हणते बस इथे एका बाजूला बसतो. ऐश्वर्या खूप काळजी घेत असते अवंतिकाची. आता पटकन तिच्या बोटाला हळद लावत असते. झोमतय, सॉरी सॉरी सॉरी, थोडा त्रास होईल पण जरा बरं वाटेल, रक्त थांबेल. ऐश्वर्या म्हणते थोडं सहन कर, होईल सगळं व्यवस्थित. अवंतिका परत काहीतरी विचारामध्ये अडकलेली असते. ऐश्वर्या म्हणते अवंतिका काय विचार चाललाय, कळतंय का तुला? तू कशाचा विचार करते एवढं? अवंतिका लक्ष कुठे? ऐश्वर्या फार फार टेन्शन आहे, तुला मी काय सांगू. तुला कसलं टेन्शन आलंय? आधी काय चाललं काय नाही सगळं तुला तर माहितीच आहे, बरोबर ना? जानकी बहिणी आणि माझ्यावर आई रागावल्यात, त्यांना कसं समजायचं कळत नाहीये. शरुताईंचा प्रॉब्लेम आहे, एवढे मोठे पैसे हवेत आणि आत्ताच्या आत्ताच त्यांना पैसे द्यायचे. एवढी मोठी रक्कम कुठून जमा करायची, या सगळ्या गोष्टींचं टेन्शन आलंय ग. ऋषिकेश दादा एकटे तरी काय करणार आहे? शरुताईंचा पैशांचा प्रॉब्लेम जर सॉल्व्ह झाला ना तर कदाचित आईंना बरं वाटेल असं मला वाटतंय ऐश्वर्या. त्यासाठी आपण लवकरात लवकर पैसे जुळाजुळव करू शरुताईंचा एकदा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला की आई रिलॅक्स फील करतील. नाही तर अशाच टेन्शन घेतील आणि अशाच रडत राहतील. त्यासाठी काहीही करून पैशांचा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायला लागणार आहे. अवंतिका खूप खूप विचार करत असते. जी गोष्ट नाहीच आहे त्या गोष्टीचा अवंतिका बिचारी इतका विचार करत असते. गुंडांनी हमला केला ना पैशांसाठी त्यांच्यावर, आणि तू सुद्धा होतीस ना, होते ना तिथे. पण तुला सांगू का अवंतिका, आता ऐश्वर्या बोलायला लागलेली असते. अगं बोल की ऐश्वर्या. शरुताईंवर गुंडांनी अटॅक करणं, त्यांचा बीपी वगैरे शूट होणं, हे सगळं काही मला नाटक वाटतं. रिअलमध्ये काहीच नाहीये. हे सगळं नाटक करताय ते पैसे मिळवण्यासाठी, एवढंच मला वाटतं. नानांना सुद्धा पैसे द्यायचे नव्हतेच, म्हणूनच नानाने विल बनवलं ऐन वेळेला आणि असा काही त्याच्यामध्ये पॉईंट घातला की जानकी कुणाला काही देऊ शकत नाही. कारण नानांना जानकीचा स्वभाव माहिती आहे. जानकीच्या नावावर जरी प्रॉपर्टी झाली तरी जानकी एका मिनिटात सगळ्यांना सगळं वाटून देणार आणि स्वतःकडे काहीच ठेवणार नाही. म्हणूनच नानांनी असा पॉईंट घातलाय की जानकी कुणाला काहीही देऊ शकत नाहीये. नाही तर जानकीने ते एका मिनिटात पैसे दिले असते. म्हणजे तुला कळतंय का अवंतिका, नानांची सुद्धा इच्छा नव्हती की शरवीला त्यांनी पैसे द्यावं. यासाठीच नानांनी हा महत्वाचा पॉईंट घातलाय. तुला कळतंय का? त्यामुळे या उगाच आपण विचार करण्यात काहीच अर्थ नाहीये. नानांना काहीतरी माहिती असेल किंवा नानांना काहीतरी शंका आली असेल, म्हणूनच तिला पैसे देऊ नये असं नानांना वाटत होतं. पैसे का द्यायचे हा विचार का करतोय, काय इतकं टेन्शन घेतोय? नानांनाच जर इच्छा नव्हती पैसे द्यायची तर आपण कोण पैसे देणार? का एवढं टेन्शन घेतोय? का नको तो व्याप वाढून घेतोय ना अवंतिका, मला कळतच नाहीये. ऐश्वर्या म्हणते नको त्या गोष्टींकडे का लक्ष देतोय आपण, दे की सोडून. सुद्धा इमोशनली ब्लॅकमेल करताय आणि ऋषिकेश दादा आणि जानकी बहिणी तर पैसे लगेच देणार यात काही शंकाच नाही. भोळे आहेत आणि लगेच पैसे जमवणार हे आपल्याला माहिती. ऋषिकेश आणि जानकी आता इकडे ऑफिसमध्ये आलेली असतात आणि परत त्यांची मीटिंग भरलेली असते. ऋषिकेश म्हटलेला असतो की सयाजीचा विषय सोडून देऊ आणि नवीन पर्याय काय याचा आपण विचार करूया. ऋषिकेश दादा पहिलाच पर्याय बरोबर आहे. आपण का त्या सयाजीचा नाद सोडून द्यायचा आहे आपल्या हक्काचा रस्ता तोच मिळवण्यासाठी धडपड करू. ते जाऊन त्यांनी त्रास द्यायला नको, आपली अडवणूक करायला नको, एवढीच इच्छा आहे. म्हणून म्हणतो की त्याच्या नादालाच लागायला नको. माणूस असं तो म्हणतो दादा माझ्याकडे एक प्लॅन आहे, आपण तो करू शकतो. ऋषिकेश म्हणतो काय करू शकतोय? मंडळीनं मी जे काय सांगतोय ते ऐका अगदी मन लावून. बहिणींचं म्हणणं कोणाकोणाला पटतंय त्याने हात वर करा आणि ज्यांना दादाचं म्हणणं पटतंय त्यांनी सुद्धा हात वर करा. दादा 80% लोकांचा जानकी बहिणींना सपोर्ट आहे. त्यामुळे जानकी बहिणीचं जे म्हणणं आहे तेच आपण मान्य करायला पाहिजे की नाही. आपण सयाजीकडे जायला पाहिजे, त्याला कन्व्हिन्स करण्यासाठी प्रयत्न करायलाच पाहिजे. ऋषिकेशला आता हे आवडलेलं नसतं की लोकांनी जानकीचं म्हणणं एक्सेप्ट केलं आणि ऋषिकेशचं म्हणणं धुडकावून लावलं. इतक्या वर्षांपासून ऋषिकेश आणि ते लोक असतात, त्यांचा ऋषिकेशवर विश्वास नसतो, तर जानकी काल आली तर जानकीवर लगेच विश्वास असतो. ऋषिकेशला हे कुठेतरी खटकलेलं असतं आणि ऋषिकेशच्या वागण्या बोलण्यातून किंवा चेहऱ्यावरून ते स्पष्ट जानकीला दिसत असतं की ऋषिकेशला जानकीचे लोक पुढे पुढे करताय किंवा जानकीचं म्हणणं ऐकताय हे आवडत नसतं. ऋषिकेश आता सारखं सांगत असतो की नको त्या सयाजीकडे जायला, नको त्या सयाजीकडे जायला. त्यातला एक माणूस उठतो आणि म्हणतो कसं आहे ना ऋषिकेश दादा, लोकांच्या, आमच्या सगळ्यांच्या शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी तुम्ही लढायचं झगडायचं सोडून तुम्हाला घरगुती वाद जास्त वाटायला लागलाय का? काय होतंय? सयाजी पुढे झुकला, त्याला रिक्वेस्ट केली तर आमच्या सगळ्यांचा जर फायदा होणार असेल तर सयाजीचे पाय धरायला काहीच हरकत नाहीये ऋषिकेश दादा. आणखी ते सगळ्यांनी शांत व्हा, असे हायपर होऊ नका, गोंधळ आणि गैरसमज तर अजिबात करू नका. शांत डोक्याने आपण सगळं काही करूया, अजिबात कुणी चिडचिड करू. तुम्ही सगळं काही तुमच्या आपापसातले भांडणं सोडून शेतकऱ्यांचा विचार करायला पाहिजे असं लोकांचं म्हणणं असतं. जानकी म्हणते हो हो, शेतकऱ्यांचाच विचार करतोय ना आम्ही सगळ्या बाजूने, तुम्ही कसे सुखी व्हाल, तुम्हाला कसं सगळं सुखकर सोपं पडेल याचाच विचार करतोय आणि यासाठीच तर आम्हाला नेमणूक केली आहे ना. बरोबर आहे ना? मग जरा आमच्यावर विश्वास ठेवा की तुम्ही. सयाजीरावांना कन्व्हिन्स करण्यासाठी 100% प्रयत्न करू आणि ते कन्व्हिन्स होतील यासाठी आपण धडपड नक्कीच करूया. आणि मी शब्द देते, मी स्वतः जाऊन सयाजी काकांना हा शब्द टाकणार, कन्व्हिन्स करणार, रिक्वेस्ट करणार आणि आपलं काम झालं तर चांगलीच गोष्ट आहे. आता ऋषिकेशला हे सगळंच खटकत असतं की जानकी ऋषिकेशला सोडून एकटीच सगळा विचार करायला लागलेली असते. सयाजीरावांनी ऐकलं तर चांगलीच गोष्ट आहे ना आपल्यासाठी. आता सगळे लोक टाळ्या वाजवतात आणि ऋषिकेश एकटा पडलेला असतो. इकडे आता छान अशी कोशिंबीर बनवलेली असते ऐश्वर्याने. बक्की झाली कोशिंबीर, मनापासून केली आहे ना, मग छान आणि सुंदरच झाली असणारे, एक नंबर झाली असणारे. ऐश्वर्या एवढा प्रयत्न केलाय प्रामाणिकपणे,
म्हटल्यावर काय छानच झाली असणार. त्यांचं सगळं कौतुकच करतात ग वहिनी, कौतुक करावे आशाच आहेत आपल्या. पण कसं आहे ना ऐश्वर्या, एका गोष्टीचं वाईट वाटतं, वहिनी जो काही डिसिजन घेऊ दे, काहीही करू दे, सगळे मिळून त्यांना जज करतात, नको नको ते बोलतात, त्रास देतात, टॉर्चर करतात आणि मग नंतर सगळे आधी बोलून घेतात. नंतर त्या डिसिजनमुळे काहीतरी पॉझिटिव्ह, काहीतरी चांगलं असं घडणार आहे, मग दिसलं की मग वहिनींची वाह कौतुक सुरू होतं. प्रत्येक वेळेला बहिणींना या सगळ्या गोष्टींना फेस करायलाच लागतं. कौतुक करून उपयोग काय ग? खरंय तुझं अवंतिका, का असं बोलतात ते जानकीच्या बाबतीत काही कळतच नाही. मीटिंग आहे ठीक आहे अवंतिका, मीटिंगला गेली आहे जानकी, जानकीने काय प्रस्ताव मांडलाय तोही छान आहे, अगदी सगळ्यांसाठी सोयीस्करच आहे तो, पण माझा डॅड परमिशन देईन हे इम्पॉसिबल आहे. डॅड कधीही परमिशन देणार नाही हे मला माहिती आहे अवंतिका. ज्यामुळे लॉकअपमध्ये त्यामुळे ते आधीच ऑलरेडी चिडलेले आहेत आणि ते सहजासहजी परमिशन देणार नाहीच आहे. ऐश्वर्या तू काही करू शकली तर बघ की, काही झालं तर झालं, कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न कर. अवंतिका बघू आपण तिथे काय होतं काय नाही. पण अवंतिका, नानांच्या केसचा विचार करणं सोडून दिलंय असं वाटत नाही तुला? नानांचा खून झालाय की नानांची खरंच ऍक्सिडेंटली डेथ झालीय, हे सगळं सगळं आपण विचार करणं सोडून दिलंय. आपण फक्त त्या शेतकऱ्यांचा विचार करतोय आणि एकाच गोष्टीचा विचार करून तिथेच थांबलोय. नानांचा सुद्धा विचार करायचा आहे, नानांना कुणी मारलं त्याचा मारे करायला आपल्याला शोधायचंय. कळतंय का अवंतिका? आतापर्यंतचा सगळा स्टडी आहे त्यावरून काय वाटतं तुला, नानांना कुणी मारलं असेल किंवा नानांना कोण मारू शकतंय? नाना मारण्यामागे कुणाचं मोटिव्ह असेल, का कुणी नानांना मारलं हेच कळत नाही. त्यामुळे पुढचे काही क्लू आपल्याला शोधताच येत नाही ना. कसे शोधायचे सांग बरं? त्यांना कसं कन्व्हिन्स करायचं ते तर मी बघतेच आहे, पण नानांना कुणी मारलं यासाठी तू प्रयत्न कर, तू विचार कर अवंतिका. अवंतिका आणि ऐश्वर्या त्यांच्या पद्धतीने दोन प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी आता कामाला लागलेले असतात. आता ऑफिसमध्ये ऋषिकेशकडे एक माणूस आलेला असतो, हे थोडेसे पैसे जमा केलेत दादा, मी माल पाठवायचा आणि त्यासाठी पैसे लागणार, मग हे पैसे मी आणले. तिकडे पैसे सांभाळून ठेवता का दादा? माणसाने 5 करोड पेक्षाही जास्त रक्कम आणून दिलेली असते आणि ऋषिकेशला म्हणतो की जे आमचं लॉकर आहे ते खराब झालंय, बाजार समितीच्या लॉकरमध्ये ठेवू शकताय का तुम्ही? शेतकऱ्यांना हा पैसा लागणार आहे पण अजून वेळ आहे, तोपर्यंत आम्ही एवढा मोठा पैसा कुठे ठेवायचा, रिक्स आहे. ऋषिकेश दादा, आमचा तुमच्यावर विश्वास आहे, त्यामुळे तुम्ही हे पैसे ठेवू शकता. आणि थोडे पैसे नसतात, 5 करोड रुपये असतात, ती खूप मोठी रक्कम असते. जानकी आणि ऋषिकेश त्या माणसाकडे बघतच थांबलेले असतात की एवढी मोठी रक्कम आपण जपून ठेवायची. ऋषिकेश म्हणतो किसन दादा, खूप मोठी रक्कम आहे आणि माझ्यासाठी खूप मोठी रिस्क आहे. दादा, आमचा विश्वास आहे की तुमच्यावर, असं कसं म्हणताय तू? ऋषिकेशने ही रक्कम ठेवून घेतलेली असते कारण लोकांचा तेवढा विश्वास असतो ऋषिकेशने. तो माणूस गेल्यावरती बॅग खोलून बघितलेली असते आणि पैसे सुद्धा हातात घेऊन बघतो, खरंच पैसे आहे की काय चेक केलेलं असतं. ऋषिकेशच्या पुढे पहिला पैसे हातात आल्यावर सुमित्राचा चेहरा लक्षात आलेला असतो. सुमित्राने जी गयावया केली, जे पाया पडली, जी विनंती केली, जी रडलेली असते, जो विश्वास दाखवलेला असतो, तो ऋषिकेशच्या पुढे येतो आणि त्याच्या लक्षात येतं की या पैशातून आपण सगळ्यात आधी एक काम करू शकतो, तर आपण शर्वरीला पैसे देऊन तिची मदत तर नक्कीच करू शकतो. इकडे आता राहुलने ऑफिसमध्ये बसत टंगड्या पसरून बसलेला असतो आणि शरूला फोन लावलेला असतो. हाय राहुल, काय रे, मला फोन लावला अचानक, माझी आठवण आली का? हो, माझ्या शरूची आठवण आली की मी लगेच तिला फोन लावत असतो. ती म्हणते, अगं का रे, काम कर की, ऑफिसमध्ये काम करायला गेलाय, मग काम कर, माझ्याशी काय बोलत बसलाय फोनवर, पैसे मिळणार आहे मग कामच कर की. आता शर्वरी आणि राहुल मस्तपैकी बोलत बसलेले असतात, त्यांना कशाचंच भान राहिलेलं नसतं. ऑफिसला कसं येऊ सांग बरं, तिथे येऊन बोलता येणार आहे का, बोलणं होणार आहे का नाही, आपल्यावर सगळ्यांची नजर असणार आहे ना, मग कशासाठी मला बोलवतोय, कशाला टेन्शन घेतेय, काहीच होणार नाहीये शर्वरी, डोंट वरी. त्यात महत्वाचं तुझ्या दादाला तर अजिबात कळणार नाहीये, नाका खालून सगळं गायब करीन, त्याला काहीच कळणार नाहीये, त्यामुळे शर्वरी डोंट वरी. आणखी मागचा पुढचा विचार करत नाही आणि डायरेक्ट राहुलला म्हणते, गायब करीन म्हणजे काय, काय गायब करायची भाषा चालली आहे राहुल? शर्वरी हॅलो हॅलो करते. आता राहुलची बोलती बंद झालेली असते कारण जानकीने ऐकलेलं असतं. राहुल, काय गायब करणार आहात, कळेल का मला? फोनवर कुणाशी बोलता आणि काय गायब करायची भाषा चालली? अहो, काहीतरी विचारतीये मी तुम्हाला. क्लायंटशी बोलत होतो एका, म्हणजे मी त्यांना सांगत होतो मी आलोय तर जे काही प्रॉब्लेम वगैरे आहे ना, एका मिनिटात असे गायब करतो. आता हा राहुल परत बोलायचं नाटक करत असतो आणि ऋषिकेश आता ते लॉकरमध्ये पैसे ठेवत असतो. राहुलच्या समोर ऋषिकेश एवढी मोठी रक्कम त्या लॉकरमध्ये ठेवत असतो. राहुलने बघितलेले असते की एवढी मोठी रक्कम या लॉकरमध्ये ठेवली आणि त्या लॉकरच्या तिथेच बसलेला असतो हा ऋषिकेशच्या केबिन मध्ये बसलेला असतो राहुल. 5-5.5 करोड रुपये असतात ते आणि राहुलच्या समोर त्या तिजोरीत ठेवले जातात, हे राहुलने बघितलेलं असतं. राहुलसाठी सगळ्याच गोष्टी सोप्या झालेल्या असतात. आता फोन बंद केलेला असतो आणि ऋषिकेश आणि जानकी काय करतात याकडे राहुल लक्ष देत असतो. तुला तर खरं थांबायचं असतं पण नाटक करतो आणि तिथून जाण्यासाठी निघालेला असतो. ऋषिकेश म्हणतो, थांबा थांबा, तुम्हाला काम पण समजावून सांगायचं. ही शर्वरी मस्तपैकी राहुलवर हसत खेळत बोलून रूमच्या बाहेर आलेली असते. कुणी बाहेर येतं की काय वाटच बघत असते. इकडे तिकडे बघते, तेवढ्यात काय समोरून येताना सुमित्रा दिसते की लगेच तिने नाटक केलेलं असतं. चक्कर येते, तिला दम लागलाय, फार टेन्शन आहे, फार त्रास होतोय.
शर्वरीने नेहमीचं नाटक आता सुरू केलेलं असतं. काय होतंय शर्वरी, काय नाही ग, मला टेन्शनने त्रास व्हायला लागलाय. परत मोठं कर्ज डोक्यावर असताना जगणं फार अवघड आहे ग, मग त्याचंच टेन्शन येतं मला राऊंड. ते हो ग बाळा, मला सगळं कळतंय ग. आतापर्यंत दादाने इतके प्रॉमिसेस दिले, कधीच ते पाळलेले नाहीये. आता पैसे देतो मग पैसे देतो, पण तो काय मला या वेळेला पैसे देतच नाहीये. दादा असं का करत असेल? शर्वरी मुद्दामून आता या सुमित्राला टॉर्चर करत असते आणि आता ऋषिकेश का पैसे देत नाही याविषयी विचार करायला लावते. माझा भाऊ आहे, माझ्यावर प्रेम करतो, माझं सगळं ऐकेल असं कायम वाटायचं, म्हणजे मला फार विश्वास होता. पण नाही, तसं काहीच नाहीये. आता माझ्या लक्षात आलंय आई, खरंच लक्षात आलंय. म्हणतोय माझा भाऊ आहे पण नाहीये. माझा भाऊ असं तर मला पैसे दिले असते की, आणि समोर काय चाललंय ते डोळ्याला दिसतच की स्पष्ट. उगाच कशाला कुठच्या गैरसमजात राहू मी. दिवस असं थांबायचंय सांग बरं. त्याला जर माझी मदत करायची असती तर माझ्या मदतीसाठी उभा राहिला असतं की नाही? नाही, त्याला माझी मदत करायचीच नाहीये. तर असं नको ना बोलू, मला त्रास होतोय. आता सुमित्रा म्हणत असते असं तुटक बोलू नको आणि काहीही वेडवाकडं बोलू नको, मला फार त्रास होतो. शरू आहे ना शरू, तुझ्या अजून जिवंत आहे, तू अजिबात काळजी करू नको बरं. इथं बस तू, मी आलेच. अगं आई पण तू काय करते, तू बस ग, मी आलेच. तर आता घाईघाईने आतमध्ये गेलेली असते आणि शरूला म्हणते तू इथे बस, मी आलेच. तू काय करणार आहे आई, तू बस म्हणतीये ना मी, तू बसतीस का गुपचूप? तर घाईघाई तिच्या रूम मध्ये गेलेली असते. आता कशासाठी गेली, काय गेले, शरूला प्रश्न पडलेला असतो. नेमकी आतमध्ये जाऊन काय करणार आणि माझी मदत ही कशी करणार आहे? आता सुमित्राला अजिबात दम नसतो की ऋषिकेश काहीतरी मदत करेल वगैरे. तिला फक्त काहीतरी करून तिच्या पोरीला मोकळं करायचं असतं, संकटातून तिला बाहेर काढायचं असतं. बरोबर आई काय करते म्हणून चोरून बघण्याचा सुद्धा प्रयत्न करत असते की एवढ्या घाईघाईने ती रूम मध्ये काय करते. सुमित्राने जे अपेक्षित असतं बरोबर तेच केलेलं असतं. स्वतःचे जेवढे दागिने, सगळे दागिन्यांचे बॉक्सेस घेऊन आलेली असते आणि शर्वरी पुढे ठेवते. शर्वरी, हे बघ की माझे सगळे काही दागिने आहेत, तू हे काय करतेस? स्वतःच्या बांगड्या वगैरे, कानातले सगळं जेवढं काही सोनं आहे ना, सगळं सोनं सुमित्राने शर्वरीच्या समोर ठेवलेलं असतं. शरू, माझे हे दागिने घे, तू आता अडचणीत आहे, तुझी अडचण सोडव. तुझ्यापेक्षा, तुझ्या अडचणीपेक्षा माझं सुख, माझे दागिने महत्वाचे नाहीच आहे. आणि आता मला तसंही या दागिन्यांमध्ये इंटरेस्ट राहिलेला नाहीच आहे. त्यामुळे हे तुझ्या कामाला येतील, तू घेऊन जा आणि हवे तसे वापर. कसे घेऊ मी, काय करू एवढ्या दागिन्यांचं? नको नको, हे तुझं आहे, मला नको. शर्वरीला खरं तर घ्यायचं असतं, पण आता हे सगळे नाटकं चाललेली असतात की मला काहीच नको, आणि तिला सगळं काही हवं असतं पण फक्त नाटकं करते की मला काहीच नकोय. हे सगळं सोनं नाणं मिळालेलं असतं शर्वरीला, तरी तोंड वर करून आईला म्हणते की एवढ्याने काय होणार आहे, खूप मोठी रक्कम आहे आणि एवढ्याच्या सोन्याने कुठे ती रक्कम भरून निघायला लागली. नको, मला हे राहू दे तुझं तुला, कारण एवढ्याने काहीच होणार नाहीये ना, म्हणजे तेवढी रक्कम जमणारच नाहीये. 2-2.5 करोड रुपयापर्यंत जाणार हे. अगोबाई हो का, माझ्याकडे एवढेच आहेत ग शर्वरी, आणि जेवढे तेवढे दिले मी. तिच्या आहे ते सगळं सोनांना देऊन टाकलं ना ग शर्वरी. शर्वरीला एवढं सगळं देऊन सुद्धा तिची अपेक्षा पूर्ण झालेली नसते. तिला अजून अपेक्षा असते काहीतरी अजून मिळावं. हे एवढं देऊन जेवढे देणे करी तेवढे देत खरं, जेवढे महत्वाचे तेवढे दे, नंतर जसे ऍडजस्ट होईल तसे देऊ की. मलाही तसंच वाटायला लागलंय. आता सध्या जेवढं ऍडजस्ट होतंय तेवढं करायलाच पाहिजे. माझ्या या दागिन्यांपेक्षा मला माझ्या मुलीचं सुख महत्वाचं आहे ना. शरू, तू घे बिंदास हे दागिने वापर. घे बरं शरयू, तू हे घे दागिने आणि बिंदास वापर. लज्जपणे शरयू ते दागिने घ्यायला लागलेली असते. बरोबर ऐश्वर्या आणि अवंतिका आलेली असते. आई, तुम्ही हे काय करताय? तुम्ही शरयूला कशाला दागिने वगैरे देताय? आणि हाई तुमचं श्रीधन आहे, तुम्ही तिला देण्याचं काही कारणच नाहीये. आणि तुम्ही तरी कशाला घेताय हो शरयू ताई? त्यांचंही ते, त्यांच्याकडनं कशाला घेताय? तुमची ऍडजस्टमेंट ती करतील की. ऋषिकेश दादा म्हटलेत ना, मग आईकडनं कशाला हे दागिने वगैरे घेताय? ऐश्वर्या फटकन बोलून मोकळी झालेली असते. तिला जे शरयू असते तिच्यावर अजिबात काही परिणाम होत नाही. मी तेच म्हणत होते ग, नकोय मला, पण ती काय ऐकत नव्हती, ती देतच होती बघ की. ऐश्वर्या, तू जरा शांत बसतीस का? आणि माझ्याजवळ ठेवून काय करणार आहे? ते काय वाढणार आहे का? असू दे की, तिच्या कामाला येत असेल तर देऊ दे की. सुमित्रा लेकीच्या प्रेमामध्ये अगदी आंधळी झालेली असते आणि ती काय करते याचा तिला अंदाजच नसतो. ऐश्वर्या सारखी तिला सांगत असते, पण सुमित्रा अजिबात ऐकत नसते. आणि ही निर्लज्ज जी शर्वरी आहे ना, ती सुद्धा घ्यायला हपापलेलीच असते की मला काय मिळतंय आणि मी काय घेतेय. शर्वरीला सगळं तर घ्यायचं असतं, पण आता नाटकं करत असते उगाच नको. अवंतिका आणि ऐश्वर्याला माहिती असते की शर्वरीचं नेमकी काय चाललंय. 1 नंबरची लालची असते ही शर्वरी, आणि त्याच्यासाठीच त्यांच्या घरात ती घुसलेली असते. आता अवंतिका आणि ऐश्वर्याला शर्वरी बोलायला लागलेली असते आणि ऐश्वर्या सुद्धा तिला उलट उत्तर द्यायला लागते. तेव्हा शर्वरी ऐश्वर्याचा अपमान करणार, अजून काहीतरी बोलणार. त्याआधी अवंतिकाने ऐश्वर्याचा हात दाबलेला असतो आणि शांत बस असं सांगितलेलं असतं की हिच्या नादाला लागू नको, काहीच उपयोग नाहीये. मी तुम्हाला जेवायला आणू का? मला भूक नाहीये. आई, तुमचं हे रोजच सुरू आहे, मला भूक नाहीये आणि मला जेवायचं नाहीये. औषधं वगैरे सुरू आहे आणि असं न जेवता कसं होणार आहे? आई, तुम्ही उगाच स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका, दुसरंच काहीतरी वाढून जायचं. प्लीज, कुठचा राग कुठे नेऊ नका आणि हे जेवणावर वगैरे राग काढू नका, तुम्हाला जेवायला लागणारच आहे.
सुमित्रा म्हणते उगाच माझी काळजी दाखवू नकोस आणि जेवायचं का म्हणून माझ्या मागे पुढे करू नकोस. राग सोडा आणि खाऊन घ्या बरं चला. अवंतिका म्हणते आई मला गोड खायची इच्छा होती म्हणून जानकी वहिनीने शिरा केला होता आणि अगदी माझ्या पुरताच केला होता. तुम्ही विश्वास ठेवा आम्ही कसं गोडधोड करून खाऊ, पण मला इतकं खावंसं वाटत होतं म्हणून माझ्या पुरताच केला होता. विश्वास ठेवा प्लीज. आता तुम्ही राग सोडा आणि जेवण करा प्लीज आई. तिने असं कधीच करणार नाही, तुम्हाला सुद्धा चांगलंच माहितीये, मग का तुम्ही राग पकडून बसलाय. अवंतिका आता खूप समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते. तिच्या मनात जो ऐश्वर्या, अवंतिका, जानकी तिघींविषयी जो राग आहे तो निघून जाण्यासाठी अवंतिका खूप तिला स्पष्टीकरण देते. तुमचा विश्वास नाहीये का, आमचं जाऊ द्या, पण बहिणी असं वागू शकतात ते का, नाही ना, मग का तुम्ही उगाच तिढा निर्माण धरलाय, तिढा मनात धरलाय, राग करताय, का स्वतःला त्रास करून घेताय. आई नका ना प्लीज, हे सगळे मनात ते गैरसमज काढून टाका प्लीज. वहिनींवर तुमचं प्रेम नाहीये का, मग अचानक का असं वागताय, का तिरस्कार करताय, का राग करताय. जरा विचार करा, वहिनी असं कधीच वागू शकत नाहीये, पण त्यांनी मायासाठी त्या वागल्या आणि तरी पण मी सॉरी म्हणतीये. मलाच खावंच वाटलं म्हणून मी त्यांना म्हटलं होतं, तरी सॉरी. इथून पुढे मी अशी काहीच इच्छा सांगणार नाहीये. प्लीज सगळा राग सोडा आणि जेवण करा प्लीज. वेड लागलंय वेड, समजलं का. माझ्याशी कोणीच बोलू नका आणि सारखं सारखं बोलायला सुद्धा येऊ नका. जागोबाई जेवायचा आग्रह तर अजिबात करू नका. माझं बघेल मी खायचं की नाही खायचं, माझ्याजवळ येऊन सारखं सारखं तेच सांगू नका. तर आता या तिघींवर खूप चिडलेली असते, इतकी बोलते आणि आता निघून गेलेली असते. सुमित्रा आता तनतन करत तिथून निघून जाते. आता शर्वरीचं तोंड फुटलेलं असतं. मला काय करायचंय ग मध्ये मध्ये करून, आणि ऐश्वर्या तू स्वभावाप्रमाणे मध्ये तुला काय करायचंय ग मध्ये पंचायती करून, आमचं आम्ही बघून घेऊ की. माझ्या आईला शांतपणे जगू द्या, तिला टॉर्चर करू नका. आता हिने सगळं काही आईचं आहे तेवढा गब्बू घेतलेला असतो. आता सगळं हिला मिळालेलं असतं आणि आता आसू ढाळत असते खोटे. आता खोटं नाटक करायला लागलेली असते. शर्वरीने सगळ्यावरून हात फिरवलेला असतो आणि आता तोंड वर करून आईची काळजी दाखवत असते. स्वतःच्या बापाला सुद्धा तिने पैशासाठी मारलेलं असतं आणि आता ऐश्वर्या आणि अवंतिकाला शहाणपणा शिकवत असते. सुमित्राला गोड बोलून इमोशनल करून सगळं ते मिळवलेलं असतं आणि आता म्हणते की माझ्या आईला शांतपणे जगू द्या. काय सगळं तुम्ही मुद्दाम करताय. काय तुम्ही हे सगळं मुद्दाम करताय का शरुताई, तुम्ही काय बोलताय, आम्ही मुद्दाम काय करू. हो तुम्ही मुद्दामही करू शकताय. बरी यांना बोलते, रागवते आणि सगळं काही दिलंय आईने तेवढं घेऊन निघून गेलेली असते. कारण शर्वरी त्यासाठीच या घरात थांबलेली असते. एक नंबरची लालची असते. आईचा आणि वडिलांचा विचार केलेला नसतो, फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी लालचीपोटी तिथे थांबलेली असते. बऱ्यापैकी तिला आता मदत झालेली असते. आता शर्वरी बरोबर तिच्या बेडरूम मध्ये निघून जाते. शर्वरीचे हे नाटकं, तिचा लालचीपणा सगळं ऐश्वर्याच्या लक्षात आलेलं असतं म्हणून शर्वरीने आता ऐश्वर्याला टार्गेट केलेलं असतं. ऐश्वर्या शर्वरीला काय अशी तशी सोडणार नसते. ऐश्वर्याचं बारीक लक्ष असतं या शर्वरीवर. रूम मध्ये येते, तिला इतका आनंद झालेला असतो की लगेच दार वगैरे लावून घेते. इतकी हसते ओ माय गॉड हे सगळं माझं झालंय, माय गॉड. शर्वरीला इतका आनंद झालेला असतो की सगळं तिचं झालंय. बरं सुमित्राला फसवून सगळे दागिने तिने लुटलेले असतात. सोनं, गळ्यातलं सगळं तिला मिळालेलं असतं. बात वेळा घालवत नाही आणि लगेच तिने राहुलला फोन लावलेलं असतो. गुड न्यूज यार, कसली गुड न्यूज, पैसे वगैरे मिळाले का. पैसे नाही मिळाले पण फार दिवस आपल्याला इथे राहायला लागणार नाहीये, आपलं काम झालंय असं समज. ताईने मला तिचे सगळे दागिने दिलेत. 2.5 करोड रुपयापर्यंत तर नक्कीच पैसे यायला पाहिजेत. राहुल आपलं काम झालंय. रिअली सुपर. शरू काय न्यूज दिलीये मला तू. कडून पण फायदा आहे आपल्याला दोन्हीकडून. म्हणजे दादाने लॉकअप मध्ये पैसे ठेवले, जवळ ते 5 करोड रुपये तर असायलाच हवेत. विचार काय राहुल, हा पैसा असताना मनात दुसरा काय विचार येणार. शरू पैसा लुटायचा. राहुल म्हणतो हे पैसे घेऊन फरार व्हायचं. शर्वरीला हे ऐकून आता धक्काच बसलेला असतो. हा भाग इथेच संपतो मित्रांनो. पुढच्या भागात काय होणार थोडक्यात बघूया. ऋषिकेश जानकीला म्हणत असतो, माझ्या बहिणीने कधी नव्हे दादाकडे काहीतरी मागितलं आणि मी काहीच देऊ शकत नाही, याचं फार मला गिल्टी वाटतंय. नजरे सुद्धा शून्यच होणार आहे मी. जानकी म्हणते, ऋषिकेश का असा विचार करताय तुम्ही. बरी म्हणते, राहुल चोरी, हो चोरी करायलाच लागणार आहे आपल्याला हे आज रात्रीच करायला लागणार आहे. शरू म्हणते, तू तिला पैसे देणार होता, काय झालं रे. मी प्रयत्न करतोय ग. शर्वरीची पैशांची गरज पूर्ण होत नाही तोपर्यंत मी अन्न पाणी घेणार नाही आणि हे ऋषिकेश तू लक्षात घे, जोपर्यंत तिला पैसा मिळत नाही तोपर्यंत मी कशालाही शिवणार नाही. मित्रांनी हे बोलून सगळ्यांना संकटात टाकलेलं असतं. सगळ्यात मोठे पुढे असा मोठा प्रश्न पडलेला असतो की एवढी मोठी रक्कम शर्वरीला कुठून द्यायची आणि कशी द्यायची. आता मात्र ऋषिकेश, जानकी सगळ्यांच्या पुढे प्रश्न पडलेला असतो. पण आता शर्वरीने आणि राहुलने ठरवलेलं असतं की आज रात्रीच पैसे चोरून फरार व्हायचं. मित्रांनो बघू आता दोघं आज रात्री पैसे चोरून फरार होणार की त्याआधी दोघांना कोणीतरी पकडणार आणि ऋषिकेश या गिल्टमध्ये राहणार की माझ्या बहिणीला मी मदत केलीच नाही. आणि मग खरा चेहरा राहुल आणि शर्वरीचा काय हे सगळ्यांच्या समोर येणार. हे जर बघायचं असेल मित्रांनो, काय कशी फजिती होते शर्वरी आणि राहुलची, की ऋषिकेशची फजिती करून शर्वरी फरार होणार, हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा
धन्यवाद मित्रांनो.